Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. लोकसभेचं कामकाज रामभरोसे आजही चर्चा नाहीच. विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा 2 वाजेपर्यंत स्थगित. संसद परिसरात आजही शहांच्या विरोधात विरोधकांचं आंदोलन. शहा उत्तर द्या, विरोधकांच्या घोषणा. एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये चलबिचल. भाजपमध्ये विलीन व्हायचं की प्रहारमध्ये? शिंदेंच्या पक्षामध्ये खल सुरू. अमित शहांच्या भेटीसाठी लवकरच शिंदे गटातील नेते दिल्लीला येतील, संजय राऊतांचा मोठा दावा. शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात. आमदार म्हणजे पक्ष नव्हे, निवडणुका निव्वळ तमाशा उरलाय. सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. निवडणूक आयोगावर ही प्रश्नचिन्ह. आजच्या सुनावणीकडे लक्ष. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आज भाजप सत्तेत. विरोधामध्ये वक्तव्य करण्यापेक्षा भाजपनं शिवसेनेचे आभार मानावे. रवींद्र धंगेकरांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल. राजकीय रणनीतीकार आणि नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला. सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर देवगिरी बंगल्यावर. तहलका मासिकाचा संस्थापक तरुण तेजपाल अत्याचार प्रकरणामध्ये दोषी. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाचा निकाल. अंतरवाली सराठीमध्ये प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक. मनोज जरांगेंची लोकप्रतिनिधींशी चर्चा. पुढील भूमिकेबाबत संवाद. बंगळुरूमधील अधिवेशन उद्या. मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते ठराव पारित करणार. बबनराव तायवाडेंचं मनोज जरांगेंना थेट चॅलेंज. मनोज जरांगेंच्या लढ्याला आमचा आक्षेप नाही, पण दबावाखाली येऊन नियमबाह्य जात प्रमाणपत्र देऊ नका. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल. मार्डच्या डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपाचा आज दुसरा दिवस. सीसीएमपी पात्रतेवरून वाद. मुंबईच्या रुग्णालयांमधील ओपीडी आजही बंद. रुग्णसेवेवर मोठा ताण. महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, पुणे आणि साताऱ्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, रत्नागिरी, नाशिकला येलो अलर्ट जारी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.